घ्यायची आहे। अमरावती विधान परिषद निवडणूक या संदर्भात अपडेट समोर येते। काँग्रेसचा गेम प्लॅन बदलणार असल्याची चर्चा आहे। हर्षजित देशमुखांच्या एंट्रीनं अमरावतीत राजकीय भूकंपाचे संकेत आता मिळत आहेत। नागपूरच्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळतात। काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख थेट प्रचाराच्या मैदानात आज येणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। देशमुख यांच्या आजारपणामुळे काँग्रेस बॅकफूटवर गेलेली होती आणि वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा देण्याच्या हालचाली सुरू होत्या। पण देशमुखांच्या अचानक होत असलेल्या कमबॅकमुळे आता या चर्चेला पूर्णविराम मिळताना दिसतोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सूरज दहाड यांच्याकडून। सूरज, काँग्रेसचा आता दुसरा गेम प्लॅन का असेल? नक्कीच लागवीचे गेल्या 5 दिवसापासून जर पाहिलं तर महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजित देशमुख जे आहे नागपूरच्या रुग्णालयामध्ये उपचार घेत होते। मात्र जर पाहिलं तर काल त्यांना रात्री डिस्चार्ज मिळालेला आहे। रुग्णालयातून त्यांना सुट्टी मिळालेली आहे। आज जर पाहिलं तर आज दुपारच्या सुमारास हर्षजित देशमुख जे आहे पुन्हा एकदा प्रचाराच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे। तसंच जर पाहिलं तर 3 ते 3:30 वाजताच्या दरम्यान जर पाहिलं तर या ठिकाणी हर्षजित देशमुख जे आहे प्रचाराच्या मैदानात या ठिकाणी उतरणार असल्याची सूत्रांची माहिती मिळते। मात्र दुसरीकडे जर आपण जर पाहिलं तर वारंवार अनेक ठिकाणी या ठिकाणी जर पाहिलं तर हर्षजित देशमुखवर आरोप करण्यात आलेले होते। भाजपला मॅनेज झालेले आहे असं एकंदरीत काँग्रेसचे नेते यशोमती ठाकूरांनी म्हटलेलं होतं। त्याच पार्श्वभूमीवर अनेक आरोप प्रत्यारोप लागले आणि दुसरीकडे जर पाहिलं तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना देखील पाठिंबा देण्याच्या या ठिकाणी चर्चा या ठिकाणी सुरू होत्या। साधारणतः 3 बैठका या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार त्यासोबत या ठिकाणी झाल्यानंतर जर पाहिलं तर पाठिंबा मिळण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली होती। मात्र या ठिकाणी आजच्या घडामोडीने मात्र अमरावतीचं चित्र या ठिकाणी एकूणच बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही। खरंच वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा काँग्रेस या ठिकाणी देतो का? पुन्हा एकदा हर्षजित देशमुख यांचा प्रचार पुन्हा एकदा या ठिकाणी सुरू होतो? कारण का आपल्याला माहिती आहे 18 तारखेला या ठिकाणी विधान परिषदेच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे आणि अवघे 4 दिवस शिल्लक आहे। मात्र एवढ्या 4 दिवसामध्ये कशा प्रकारे या ठिकाणी राजकीय घडामोडी बदलणार हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे। जर पाहिलं तर आज जर हर्षवर्धन देशमुख जर त्या ठिकाणी प्रचाराच्या मैदानात उतरले तर खरंच काँग्रेसच्या वतीने संपूर्ण त्यांना पाठिंबा मिळतो का की पुन्हा एकदा वेगळ्या काही घडामोडी होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। लागवीजी सूरज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।